नरसापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी 21 मे पासून इन कॅमेरा आता सुनावणी होणार आहे। खटल्याचे गांभीर्य आणि पीडितेचे वय लक्षात घेता हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील नरसापूर येथील अवघ्या 3 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या 21 मे पासून नियमित सुनावणी घेत जलद गतीने या खटल्याची सुनावणी होणार आहे। खटल्याचे गांभीर्य आणि पीडितेचे वय लक्षात घेता ही सुनावणी आता इन कॅमेरा घेतली जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले। चंद्रशेखर जी, आपण पाहतो एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलाय। नरसापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता 21 मे पासून जी सुनावणी होणार आहे ती इन कॅमेरा होणार आहे। या सुनावणी संदर्भात, या अपडेट संदर्भात काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच कारण खरं तर आपण पाहिलं, ज्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार आणि हत्या करण्यात आली त्यानंतर संतापाची लाट उसळलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करत हा जो खटला आहे तो जलद गतीनं फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याचे आदेश दिले होते। त्याचप्रमाणे त्या आदेशाचं पालन म्हणून आता लगेच 21 तारखेपासून हे सगळं जे कामकाज आहे न्यायालयीन ते सुरू होणार आहे। इन कॅमेरा अर्थात हा जो आरोपी आहे तो कारागृहातच असणार आहे आणि तिथून त्याची जे साक्ष किंवा त्याचं जे म्हणणं आहे ते इन कॅमेरा न्यायालयासमोर सादर केलं जाईल आणि या सगळ्यानंतर अत्यंत फास्ट ट्रॅकवर ते सगळं खटला चालल्यानंतर त्याला जी शिक्षा आहे ती लवकरात लवकर होईल असं या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। कारण नक्कीच चंद्रशेखर जी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।